परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी ज्ञान प्रकट भगवान जीव का पंचकोश की न्यायी ईश्वर के पंचकोशां से ताके स्वरूप का आच्छादन। आता ईश्वराचे 5 कोश आहेत, ते 5 कोशांचं आच्छादन त्याला झाकून टाकलं ईश्वराला, आणि ईश्वराला झाकून टाकलं ज्ञान आहे त्याला कळतंय, जेव्हा झाकून टाकलं त्याला काहीच कळत नाही. इकडे सत्य गुण असल्यामुळे कळतं आणि इकडे कमी गुण असल्यामुळे कळत नाही. तर त्याचे ते 5 कोशाचा विचार कसा आहे बघू आपण. ज्ञान से भिन्न जो जड़ वस्तु घटादिक है सो अनित्य है, तैसे आत्मा भी ज्ञान स्वरूप नहीं होवे तो घटादिकन की न्यायी जड़ होने ते अनित्य होवेगा. विषयाची संगती नाही लागली. पहिले कोणाचं काय हे लिहिलं, ईश्वराचे 5 कोश जीव आणि जीवाचे इथे जीवाचे 5 कोश. मग आता ईश्वराच्याच 5 कोश वर्णन करायला पाहिजे ना, मग कुठे केलं त्यांनी. म्हणून आता अगोदर जीवाचे 5 कोश वर्णन करतील, नंतर त्याचं करतील. तो विषय झाला ना पाठीमागं, तो झाला विषय आपला पाठीमागं. मग पुन्हा कसा आला हा दुसरी हेडिंग आहे ना, त्या परत एकदा वाचू का. 5 की जीव का पंचकोश की न्यायी, हा जीवाच्या 5 कोशाप्रमाणे ईश्वर के पंचकोशन से ताके स्वरूप का आच्छादन. हा ईश्वराच्या 5 कोशांनी त्याच्या स्वरूपाला झाकून टाकलं. ज्ञान से भिन्न जो जड़ वस्तु घटादिक है सो अनित्य है, तैसे आत्मा भी ज्ञान स्वरूप नहीं होवे तो घटादिकन की न्यायी जड़ होने ते अनित्य होवेगा. इथंच विषय संगती लागणार. कारण प्रभाकर हे म्हणतो आत्म्याचा ज्ञान गुण आहे, त्याचा विषय चालू. विषय 5 कोशाचा विषय आला इथं ईश्वराचा, त्याची संगती लागणार म्हणून मी घोटवलं. पण विषयात संबंधाने आपण विचार करू. चला, तर जसं घटाधिक हे जड होतं तसा घटाधिक जड होतोय. आत्मा घटादिक अनित्य है, घटाधिक अनित्य आहे, तैसे आत्मा भी ज्ञान स्वरूप नहीं होवे तो घटादिकन की न्यायी जड़ होने ते अनित्य होवेगा. हा त्याचं खंडन चालू आहे प्रभाकर होतं. जसं घटाधिक अनित्य तसं जर आत्मा जड होणे तर ते अनित्य होईल. जो आत्मा अनित्य होवे तो मोक्ष के अर्थ साधन निष्फल होवेगा. जर आत्मा अनित्य ठरला तर मोक्ष साधन जे आहे ते अनित्य ठरतील, मिथ्या ठरतील. इस रीति से वेदांत वाक्यन में विश्वासहीन अनेक बहिर्मुख पंचकोशन में ही किसी पदार्थ को आत्मा माने है. अशा रीतीने वेदांताचे बहिर्मुख, वेदांत न कळणारे, वेदांताला न जाणणारे ते पंचकोशापैकी कुठे ते आत्मा म्हणतात. वेदांत न जाणणारे, वेदांताचे बहिर्मुख असणारे म्हणजे स्थूल बुद्धीचे असणारे, म्हणजे वेदांताला सगळे लोक येत नाहीत.
वारकरी नाही तर उलट वेदांत ते आता बंड महाराज आहे ना, ते इतका मूर्ख आहे, म्हणजे गुरुजी गेले म्हणून बरं झालं. वारकऱ्याचं भजन पूजन त्यांनी मोडलं होतं, इतकं तो आपली आखलीचा कांदा वेदन कुठे पडतं त्याला. जोपर्यंत गुरुदेव तोपर्यंत त्याचे पाय पूजित होता, परत पाय पूजित होता. हे असले आंधळे असते, ही वेदांताचे बहिर्मुखी लोक. चला. और मुख्य आत्मस्वरूप साक्षी को नहीं जाने है. आणि मुख्य आत्मस्वरूप जे साक्षी त्याला ते ओळखीत नाही, त्यांना त्याचं ज्ञान नसतं. याते अन्नमयाधिक आत्मा के आच्छादक होने ते कोश कहिए है. म्हणून असा आत्मा ज्ञानरूप जरी असला तर आत्म्याला झाकल्यामुळे त्याला कोश असं म्हणतात. कोश मग तलवारीचं ज्ञानासारखं. जैसे जीव के पंचकोश जीव के यथार्थ स्वरूप साक्षी को आच्छादन करे है, तैसे ईश्वर के समष्टि पंचकोश ईश्वर के यथार्थ स्वरूप को आच्छादन करे है. हो. आता इकडं तिकडं पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसा सगळं सारखा इकडे त्याला झाकलं आणि ईश्वराच्या पंचकोशाने त्याला झाकलंय. फक्त याला त्याला कळतंय आणि तो मला कळत नाही, एवढंच आहे. काहे ते कारण ईश्वर का यथार्थ स्वरूप तो तत्पद का लक्ष्य है. हा ईश्वराचं खरं स्वरूप कोणतं आहे? तत्पदाचं लक्ष. तत्पदाचं लक्ष काय आहे? ब्रह्म. आणि तत्पदाचं वाच्य काय आहे? ईश्वर. वा. चला. त्या ईश्वराचा जन्म धर्म किती माहिती आहे? सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र बंधमोक्षरहित असे त्याचे काय आहे? ताकू त्यागी के कोई तो माया रूप आनंदमय कोश विशिष्ट जो अंतर्यामी तत्पद का वाच्य ताकू ही परम तत्व कहे है. आता काही लोक आनंदमय कोश त्याचा जे असणारा त्या आनंदमय कोशाला काही बहिर्मुख लोक, वेदांत पूर्ण नकळी लोक, तत्पदाचा वाच्य अर्थ असणारा जो आनंद त्याला ते आनंद, त्यालाच ईश्वर, त्यालाच ब्रह्म म्हणतात. पण ते आंधळेपणा. तैसे हिरण्यगर्भ वैश्वानर विष्णु ब्रह्मा शिव गणेश देवी और सूर्य से आदि लेके असी कुदाल पीपल अर्क वंश पर्यंत पदार्थन में परमात्मा भ्रांति करे है. हे सगळ्या ठिकाणी चैतन्याची व्याप्ती आहे असं भ्रांती आहे. पण चैतन्याच्या ठिकाणी काहीच नाही आणि त्याला हेच नाही. पण कोणाकोणाच ठिकाणी नाव कुठे घेतलं, किती नीट ऐकायचं, ज्ञान किती खोल आहे हे कळून घ्यायचंय. त्याला पुन्हा वाचा. हिरण्यगर्भ ईश्वराचा दुसरा देह आहे. त्याला त्याच्यामध्ये 3 कोश आहेत. विराट हे दिसतो ती विराट आहे आणि सर्व अंतर्यामी आहे तो, सगळ्याचा सूक्ष्म देह तो, त्याचा हिरण्यगर्भ आहे. आणि तो वैश्वानर त्याचा तिसरा आहे. विष्णू ब्रह्मदेव शिव गणेश हे गणेश देवी और सूर्य आणि सूर्य. याच्यामध्ये त्याची व्याप्ती आहे म्हणतात. पण हे त्याचे इंद्रिय आहेत. कोणाचे? त्या ईश्वराचे. चंद्र सूर्याच्या ईश्वराचे डोळे आहेत. हे विष्णू त्याचं अंतःकरण आहे. म्हणजे तुमचे जे होते त्याचे इंद्रिय आहेत त्याला. यद्यपि सर्व पदार्थां में लक्ष्य भाग परमात्मा से भिन्न नहीं. म्हणून ते लक्षार्थ दृष्टीनं सगळ्या ठिकाणी परमात्मा व्यापक आहे, वेगळा नाही. लक्षार्थ दृष्टीनं मात्र, वाच्या अर्थानं नाही. हे वाच्या अर्थ उपाधी आहे. आतापर्यंत त्यांचे नाव घेतले ते उपाधी आहे. त्या उपाधीमध्ये लक्षार्थ दृष्टीनं चैतन्य व्यापक आहे. तथापि 33 उपाधि सहित को जो परमात्मा माने है सो तिनको भ्रांति है. आणि त्या उपाधी म्हणजे उपाधी कोणते? विष्णू, शंकर, ब्रह्मदेव, देवी, चंद्र, सूर्य ही त्याची उपाधी आहे. आणि त्या उपाधीला जर देव मानले तर ही भ्रांती आहे त्यांना. या रीति से पंचकोशांते आवृत्त जो जीव ईश्वर का परमार्थ स्वरूप तासे विमुख होए के देहादि कन में आत्मभ्रांति करी के पुण्य पाप कर्म करे है. बस असे असणारे जीव
या दोन्ही कोशाचा विचार न करता देह बुद्धी या 5 कोशाचा विचार नाही केला जसे विन्मुख आहेत आणि देह बुद्धी घेऊन देहाला मी म्हणून पाप पुण्य करतात. या देहा करतात ना. मग देह व्यवस्थित राहावं म्हणून माणूस करून येतो करतो. देह राहत नाही ते नाही. देह टिकण्याकरता करून येतो करतो. देहाचे विलास होण्याकरता करून येतो करतो. देहाला आरोग्याचा लाभ करता करून येतो करतो. म्हणजे पाप पुण्य करून येतो केला व्यापार व्हायला भाग कुटुंबाचा. और अंतर्यामी से आदि लेके वंश पर्यंत को ईश्वर रूप मानिके आराधन करिके सुख चाहे है. आणि कोणापासून अंतर्यामी असणार सगळेच अंतर्यामी असणार तो ते रखा. अंतर्यामी से आदि लेके म्हणजे त्याचं आता जेवढे दिवस नाव घेतले ते वंश पर्यंत को वंश परंपरे म्हणजे जे परंपरे तुम्ही ज्यांच्यापासून उत्पन्न झालं असं जे ईश्वर रूप मानिके आराधन करिके सुख चाहे है. आणि अशा हे जाणणारे सगळे ठिकाणी आहे म्हणणारे त्याची आराधना त्याची पूजा अर्चा करून त्याची भावना असून सुखाची इच्छा करतात. जैसे उपाधि का आराधन करे है ताके अनुसार ही तिनको फल होवे है. या उपाधीची जर सेवा केली तसे त्याचं फल होतं. झाडाला पाणी घातलं मुळात वेगळं पाण्यावर पाणी टाकलं तर वेगळं. तसं ही उपाधीला जर सेवा करत राहिलं तर उपाधीसारखं फल मिळेल. आणि अधिष्ठानाकडे जर गेलं तर ती खरंच आता याचा काय फरक आहे. उपाधीची सेवा करून उपाधीसारखं फळ मिळेल आणि अधिष्ठान सेवा केली तर कोणतं फळ मिळेल. अखंड त्याला मोक्ष मिळेल. अखंड तर बरोबर तुझं बरोबर पण अधिष्ठान जर केलं आपण असं जर कळलं तर मोक्ष फळ मिळेल. आणि हे मोक्ष फळ हे कळल्याशिवाय लक्षात आणि वाचार्थामध्ये शंकर विष्णू गणपती सरस्वती सूर्य सूर्य हिरण्यगर्भ हे या उपाधीशी असेल तर उपाधीच मिळेल. खरं सुख नाही मिळत. काहे ते कारण स्थूल सूक्ष्म प्रपंच सारा ईश्वर के तीन शरीरन के अंतर्भूत है. आता स्थूल सूक्ष्म प्रपंच आता हे पंचमहाभूत सृष्टी स्थूल प्रपंच सूक्ष्म मनोमन सृष्टी हे सूक्ष्म प्रपंच हे सगळे मिळून ईश्वराच्या 3 शरीरन के अंतर्भूत हे ईश्वराच्या 3 शरीराच्या आत आहेत. हे तामे उपासना के अनुसार फल भी सर्वस्व ही होवे है. आणि त्यामध्ये जशी ज्याची उपासना असतात त्या उपासनेप्रमाणे त्याला फल मिळते. शंकराची कोणी करेल विष्णूची कोणी करेल गणपतीची कोणी करेल पण ह्या उपाधीचीच उपासना तत्वाची नाही. आणि तत्वाची उपासना जर केली तर अविनाश सुख मिळेल जरा मरण रहित होईल. आणि उपाधी जर केलं तर उपाधी फल देईल काय असेल ते. परंतु ब्रह्मज्ञान विना मोक्ष होवे नाही. ही पंक्ती कधी विसरायची नाही. ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही. ब्रह्मज्ञान म्हणजे काय. मी सच्चिदानंद रूप आहे. मी सच्चिदानंद रूप आहे हीच ब्रह्मज्ञान आहे. या ब्रह्मज्ञानाने मोक्ष म्हणजे जन्मरण रहित अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती होती. हे मोक्ष स्वरूप आहे. आणि ब्रह्मज्ञान हे फळ मिळतं. याला सोडून सगळं विनाशी फळ नाशवंत फळ. जो मोक्ष की इच्छा होवे तो विवेक ते जीव ईश्वर के स्वरूप को पंचकोशां से पृथक करे. आणि ज्याला मोक्ष गरज त्याने विचारद्वारे पंचकोशाच्या रहित विचार करायचा. ईश्वराचे 5 कोश वाचार्थ जीवाचे 5 कोश वाचार्थ आणि लक्षार्थ वेगळा आहे असा विचार केला पाहिजे. कोण करायला लागलं काय खबर सगळे काय नको चला. दृष्टांत जैसे मुंज और ईशिका कहिए तुली मिली होवे है
तिनको तोरिके पृथक करे है तैसे विवेकते जीव ईश्वर के स्वरूप को पंचकोशान ते पृथक जाणे. हा, जसं वृक्ष आहे त्याच्या मुळीचा त्या पानं फुलाचा न विचार करता त्या मुळात जे असणारी मुळी ती तोडली तर मग सगळं मिळतं. तसं जीव ईश्वराचा वाच्यार्थ न घेता त्याचा लक्षार्थ घेऊन त्याला मोक्ष मिळतो. मुळात मूळ बघायचं ना. पण गुरुजींची आठवण, गुरुजी म्हणायचे कार्याचा विचार करू नका, कार्याचा कारणाचा विचार करा. आणि त्याची मालिका दुसऱ्या तरंगामध्ये आलेली. सगळ्याला मूळ कारण अज्ञान आहे. मग त्याचं पूर्ण भेद आले, अडकल प्रतिकूल आले, धर्म अधर्म आलं, पाप पुण्य आलं, सगळं आलं, राग दोष आलं. पण या सगळ्याला कारण जर असेल तर अज्ञानामुळे भेदामध्ये अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल धर्म धर्म, त्याच्यामुळे पाप पुण्य, त्याच्यामुळे रागद्वेष, आणि त्याच्यामुळे स्थूल आणि ती पाप. पण पापाचं मूळ कारण काय? अज्ञान. आणि जे असे साधक आहे ते विचाराने जीवाचे 5 कोश, ईश्वराचे 5 कोश त्यातून वेगळे आहे असं ते समजतात. मग ईश्वराचं लक्षार्थ ब्रह्म आहे, जीवाचं लक्षार्थ कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे. सो पंचकोश विवेक का प्रकार दिखावे है. आणि ते पंचकोश विवेक आहे. पंचकोशाचा विवेक कसा आहे त्याचे रीत दाखवतात. सवय्या स्थूल देह को भान न होवे, स्वप्न माही लखी आत्मज्ञान. सूचम ज्ञान सुषुप्ति समय नहीं, सुख स्वरूप है आत्म भान. भासे भये समाधि अवस्था, निरावरण आत्म अज्ञान. ऐसी तीनी देह व्यभिचारी, आत्म अनुगत न्यारो जान. टीका. स्वप्न अवस्था माही स्थूल देह का भान होवे नहीं और आत्मा का भान होवे है. आता जीवाच्या 5 कोशाचा विचार आहे. त्या 5 कोशाच्या विचारामध्ये अगोदर 3 देहाचा विचार करतात. 3 देहाचा विचार केला की त्यात 5 कोश आले. म्हणून आता ह्या 3 देहाच्या विचारामध्ये अगोदर अनुभव करता स्वप्नाचा विचार केला. स्वप्नामध्ये स्थूल देहाची प्रतीती येते का? नाही. मग साक्षीची प्रतीती येते. स्वप्नाला कोण जाणतं? साक्षी आहे. म्हणजे तिथं साक्षी आहे, स्वप्न आहे. आणि ह्या स्वप्नासारखं सगळं जगत आहे. 5 कोश तसेच आहे. पण ते बघू आता हे तसं नाही. तैसे सुषुप्ति अवस्था में सूक्ष्म शरीर का ज्ञान होवे नहीं. आता त्याच्या पुढे चला. जसं स्थूल देहाचं भान स्वप्नात नाही, तिथं सूक्ष्म देहाचं भान आहे. तसं झोपीमध्ये सूक्ष्म देहाचं भान नाही, अनुभव नाही. और सुख स्वरूप आत्मा स्वयं प्रकाश रूपते भान कहिये प्रतीत होवे. आणि तिथं स्वप्नामध्ये झोपीमध्ये स्वयंप्रकाश रूप अशा रीतीने आत्म्याचा अनुभव येतो. भान म्हणजे अनुभव. सुख का ज्ञान सुषुप्ति में नहीं होवे तो मैं सुख से सोता भया, ऐसी स्मृति जागी के नहीं हुई चाहिए. जर झोपेमध्ये आत्म्याचं ज्ञान जर झालं नसतं तर जागृतीमध्ये मला सुखाने मी झोपलो होतो. सुख हे आत्मस्वरूप आहे, सुख हे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून त्याचा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला स्वतःच्या स्वरूपात अनुभव येतो. ते अनुभव आलेल्या वस्तूचे स्मरण जागृती होते. याते सुख का ज्ञान सुषुप्ति में होवे है. म्हणून कसं ज्ञान होतं? सुखाचं ज्ञान कुठे होतं? झोपीमध्ये. सो सुख विषयजन्य तो सुषुप्ति में है नहीं. आणि सुख तर कोणतं साधनजन्य प्रवृत्तीजन्य नाही. ह्या 2 देहामध्ये तर इंद्रियजन्य सुखाचा व्यवहार होतो. तिथं काय मग सुखाचा अनुभव आहे ना. किंतु आत्मस्वरूप ही है. तिथं आत्मस्वरूप सुखरूप आहे, त्याचा अनुभव आहे. सो आत्मा स्वयं प्रकाश है. आणि तो आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश म्हणजे स्वतः ज्ञान स्वरूप. प्रकाश विपद ज्ञान वाचक घ्यायचा, उजाड नाही घ्यायचा. प्रकाश विपद ज्ञान वाचक घ्यायचं. तिथं ज्ञान स्वरूप आत्मा असल्यामुळे झोपीचं ज्ञान होतंय. तिथं झोपी अज्ञानाचंही ज्ञान होतं. पण अज्ञानाचं ज्ञान सामान्य रूपानं होतं
आणि त्याचा विचार केला मग ते अज्ञानाचं विशेष स्वरूपाने ज्ञान होतं पुढे. याते सुखस्वरूप आत्मा स्वयंप्रकाश रूपते सुषुप्ति में भासे है. म्हणून आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे हे झोपेमध्ये कळले जातं. और निध्यासन के फल निर्विकल्प समाधि अवस्था में निरावरण कहिए अज्ञानकृत आवरण रहित आत्मा भासे है. अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही निध्यास आहे. अहम ब्रह्मास्मी वृत्ती मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म, मी आपोआपच ते होते कळल्यावर. आणि असं निध्यासनाची वृत्ती समाजामध्ये त्याचा अंतर्भाव होतो आणि बाकीची निवृत्ती होते. स्मरण नाही राहत अधिक जगताचं. मीच ब्रह्म आहे, मी ज्ञानस्वरूप, मी शक्तिदान रूप आहे, हे निध्यास. वस्तू कळल्याशिवाय, वस्तूचं बिनचूक ज्ञान झाल्याशिवाय आखली धारणा राहत नाही. भावगोचर ज्ञान होणं वेगळं, वस्तुगोचर ज्ञान होणं वेगळं. आता हे सगळे येतात ना, हे भावगोचर वस्तूचं ज्ञान आहे. वस्तुगोचर ज्ञान झाल्यावर विसर पडत नाही. वस्तूचा अनुभवाला विसर पडत नाही. आणि विसर पडतो त्या अर्थी त्यांना भावगोचर कळल्यासारखं होतं. चला, असं काय मंदिर असो काय असो भेद होतो. चला. और अज्ञान कहिए कारण शरीर अज्ञान नहीं भासे है. आणि तिथं अज्ञानाचं ज्ञान सुद्धा नाही, अज्ञानाचं भान होत नाही, अज्ञानाचा अनुभव होत नाही तिथं निध्यासनामध्ये. अज्ञानाचं भान कसं आहे? अज्ञानाचा अनुभव कसा? मी देह, मी करता बघता, मी अज्ञानी, असा अज्ञानाचा अनुभव. आणि त्या तत्वमसी महावाक्याच्या द्वारे जर स्वरूप कळलं वाच्या अर्थाचा त्याग करून तर त्याला वृत्ती व्याप्ती जर झाली तर मग मात्र तिथं निध्यास होतो. निध्यासनामध्ये ह्याचं काही हे नाही, भान नाही, जहाजिक जगताचं. ऐसे तीन देह व्यभिचारी है. म्हणजे असे तीन देह परस्परामध्ये वेगळे आहेत. व्यभिचारी म्हणजे वेगळे. स्थूलाच्या वेळेस सूक्ष्म आहे, स्थूल म्हणजे गुरूंची आठवण. गुरूंनी सांगू जागृती 3, स्वप्नात 2, झोपेत 1. झोपेत कारण देह आहे, स्वप्नामध्ये सूक्ष्म देह आहे, कारण देह असून सूक्ष्म देह आहे. जागृतीमध्ये कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह असे. म्हणून एकाचा विचार जर केला तर हे एकाकाळी एकच आहे. एकाकाळी तिन्ही आहेत असं नाही. मग आता कोणता आहे देह? स्थूल देह आहे. आपण परमार्थ कोण करायला लागले? सूक्ष्म देह. आणि सूक्ष्म देहाचा विचार जर झाला, सूक्ष्म देह म्हणजे मन, त्याला जर विचाराने स्वरूप कळलं ते निध्यास करते. निध्यास अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय तत्व कळत नाही. म्हणून अज्ञान वेगळं, त्याचं कार्य सूक्ष्म देह वेगळं, त्याचं स्थूल देह वेगळं. म्हणून याला विचार म्हणायचं. एक असताना दोन नाही. मग आता याच्यामध्ये तुम्ही कधी नाही, त्या तिन्ही देहामध्ये तुम्ही कधी नाही. एकाकाळी एकच आहे, पण तुम्ही तिन्ही देहामध्ये आहेत का नाही? तिन्ही देहामध्ये आहेत म्हणजे त्याला अन्वय म्हणावं, याला विविचारी म्हणावं. एकाकाळी एकच देह राहतो, एका देहाचा अनुभव येतो. म्हणून चैतन्याच्या दृष्टीनं ह्या तिन्ही देहांत तो वेगळा आहे असं जर निध्यास कळलं तर हे काय अर्थ होत नाही. एक अवस्था को छोड़ के दूसरी अवस्था में भासे नहीं. म्हणून एक अवस्था दुसऱ्या अवस्थेत भासत नाही. जागृतीमध्ये स्वप्न आहे का? नाही. झोप आहे का? नाही. स्वप्नामध्ये जागृती आहे का? झोप आहे का? नाही. म्हणजे एका अवस्थेत एकच भासते, एका अवस्थेत सगळ्या अवस्था भासत नाही. आत्मा अनुगत है, सर्व अवस्था में भासे याते व्यापक है. आत्मा अनुगत आहे म्हणजे व्यापक आहे. अनुगत म्हणजे सर्वत्र ठीक असणं, त्याला अन्वय म्हणावं, त्याला व्यापक म्हणावं. म्हणून आत्मा व्यापक असल्यामुळे तो कसा आहे? व्यापक. अनुगत आणि व्यापक एकच आहे. त्याला कशावरनं? तिन्ही अवस्थांमध्ये. हो, पण प्रत्येकाचा सांगतो. मी सुखाने झोपलो होतो, मला स्वप्न पडलं, मी जागा झालो, म्हणजे मी अन्वय आहे. मी आत्म्याचं बोधक पद आहे
आणि मी जागा स्थूल देह, मला स्वप्न सूक्ष्म देह, मी झोपलो कारण देह. पण एका वेळेस एकच देह आहे, दोन देह नाहीत. म्हणून याचा विविचार आहे, याला वेगळेपणा म्हणायचं. पण तिन्ही अवस्थेमध्ये तिन्ही देहामध्ये तुम्ही अनुभवतात म्हणजे व्यापक आहे, म्हणून तिन्ही देहाला ओळखतात. आणि एका काळी एकच देहाचा प्रत्यय येत असतो जीवदशात. जीवदशामध्ये एका काळी एकाच देहाचा अनुभव येतो. आणि आत्मदृष्टीने सगळ्यांना तुम्ही वेगळे आणि सगळ्या रागात जाणता तिन्ही देहाला. म्हणून या विवेकते तिन्ही शरीरंते आत्माकू न्यारो जान. म्हणून अशा रीतीनं या विचाराने आत्म्याला तिन्ही देहात वेगळा आहे असं समज आहेच ना. पण पक्क झालं तर, नाहीतर मग मार बसतो. मग ते कच्चेपणा असलं हे तर येते धर्म अंगावर. आणि जर पक्क झालं येते धर्म येत नाही. स्थूल शरीर तो अन्नमय कोश है और कारण शरीर आनंदमय कोश है और सूक्ष्म शरीर में प्राणमय, मनोमय और विज्ञानमय ये 3 कोश है. याते तिन्ही शरीर के विवेकते पंचकोश का ही विवेक होवे है. आलं लक्षात. तिन्ही देहाचा विचार झाला, 5 कोशाचा त्यात आलाच. जैसे जीव का स्वरूप पंचकोशंते पृथक है, तैसे ईश्वर का स्वरूप भी समष्टि पंचकोशंते पृथक है. जसं जीव पंचकोशात येते त्याचं मूळ स्वरूप येतो, तसं ईश्वराचं मूळ स्वरूप असणारं त्याचं विराट अधिकत पंचकोशात ते वेगळंच आहे. और चतुर्थ तरंग में चतुर्विध आकाश के दृष्टांत से जीव ईश्वर के लक्ष्य स्वरूप का विवेक विस्तार से करी आए हैं. चौथ्या तरंगामध्ये 4 आकाशात दर्शन देऊन त्याचा विचार करून ते तिथं समजून झालं आम्ही आलोच पुढं. और उत्तर तरंग में अस्थि भाति प्रिय रूप के निरूपण में तथा महावाक्यन के अर्थ निरूपण में आत्मा का परमार्थ स्वरूप प्रतिपादन करेंगे. म्हणजे 6 तरंग. उत्तर तरंग मध्ये याच्यातच पुढे आता. बरं. हा वाच पुन्हा टीका. याते यहाँ संक्षिप्ते ही आत्मविवेक कहा है. म्हणजे या रीतीने आत्म्याचं थोडक्यामध्ये विवेक सांगितला. हेडिंग बदलली. महावाक्य के अर्थ का उपदेश. आता हे महावाक्य तमसी महावाक्याचा अर्थाचा उपदेश विचार. उत्तर तरंग में का उत्तर विषय. हा उत्तर तरंग मध्ये सांगितलं. उत्तर तरंग मध्ये हा कुठला तरंग. हा पुढचा इथं पण दिलंय. पण इथं पण दिलंय काय महावाक्य का अर्थ का उपदेश. ते झालं. पण उत्तर तरंग मध्ये उत्तर विषय पाहिजे होता. तरंग म्हणल्यानंतर पुढच्या तरंग. हा पुढच्या तरंगाचा याचा विस्तार खूप. चला झालं ना. कुंडली श्रीज्ञान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हो.